Dear student, in the last lecture we have seen how the electricity is used in our day-to-day life and its importance. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला पण त्या ठिकाणी असणारे जे काही विद्युत जे आहे किंवा धारा विद्युत जे आहे तरीचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असणारे जे काही महत्व जे आहे तर ते महत्व त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतर आपण एक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभव आणि विभवांतर याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतर पुढे पेज नंबर 31 वर पहा काय दिलेलं आहे. ए पॉझिटिव्ह चार्ज फ्लोज फ्रॉम ए पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल टू ए पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल. पहा काय सांगितलेलं आहे की धनविद्युत प्रभार हा काय होता नसतो, अधिक विभव असलेल्या बिंदूपासून कमी विभव असलेला बिंदू जो आहे तर त्या बिंदूकडे काय होता नसतो तर त्या ठिकाणी प्रभावित होता नसतो. वी हॅव सीन अर्लियर दॅट इलेक्ट्रिसिटी फ्लो ड्यू टू द कंडक्शन ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. मागच्या इत्यामध्ये आपण त्या ठिकाणी अभ्यासलेले काय अभ्यासलेलं आहे की विद्युत प्रभाव जो आहे जे इलेक्ट्रॉनच्या किंवा ज्याचा विद्युत प्रवाह त्या ठिकाणी ऋण कण त्या ठिकाणी असतो तर त्या ऋण कणांच्या वहनामुळे काय होता दिसतोय तर त्या ठिकाणी तो वाहताना दिसतो. काय म्हणतो मी, इलेक्ट्रिसिटीचा असणारा तो काही फ्लो जो आहे तर तो फ्लो कशामुळे असतो तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन की ज्याचा त्या ठिकाणी प्रभार जो आहे तर तो प्रभार त्या ठिकाणी ऋण असतो याच्या वहनामुळे त्या ठिकाणी धारा विद्युत जी आहे तर ती धारा विद्युत त्या ठिकाणी वाहताना दिसते. इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम द पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू ए पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. पुढे काय सांगितलेले, इलेक्ट्रॉन कुठून पुढे वाहताना दिसतो तर इलेक्ट्रॉन कमी विद्युत विभवाच्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे त्या ठिकाणी प्रभावित होतो. नीट लक्षात ठेवा काय सांगते मी, इलेक्ट्रॉनचं वहन कुठून पुढे होताना दिसतं तर इलेक्ट्रॉनचं असणारं जे काही वहन जे आहे तर ते वहन कमी विद्युत विभवाच्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे त्या ठिकाणी ते होताना दिसतं. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू ए पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. पुढे ए लाइटनिंग स्ट्राइक इज द फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन फ्रॉम द पॉइंट ऑफ लोअर दॅट इज negative potential on the clouds to the points of higher that is zero potential on the earth. आता याचं सर्वात चांगलं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या लक्षात येत नसते की आकाशामध्ये असणारी किंवा आकाशामध्ये चमकणारी जी काही वीज जी आहे तर ती वीज म्हणजे काय तर कमी विभव असलेलं जे काही क्लाउड म्हणजे असणारे जे काही ढग जे आहे तर त्या ढगांपासून ती काय होता नसते अधिक विभव असलेली जी काही आपली जमीन जी आहे पृथ्वी जी आहे तर त्या जमिनीपर्यंत येणारा इलेक्ट्रॉनचा प्रभाव त्या ठिकाणी असतो. वी शॅल स्टडी द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल इन द हायर स्टँडर्ड. की विद्युत विभव जे आहे तर त्या विद्युत विभवाची परिभाषा आपण त्या ठिकाणी पुढील असणारे जे काही वर्ग जे आहे तर त्या वर्गांमध्ये त्या ठिकाणी पाहतो. त्या ठिकाणी आकृतीच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल, the difference between the value of potential at the 2 points A and B is called the potential difference between them. या ठिकाणी आकृती दाखव. या ठिकाणी हा A पॉइंट आहे, हा B पॉइंट आहे. A पॉइंट जो आहे तर तो हायर इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, B पॉइंट जो आहे तर तो लो इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. हायर आहे तर त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्यानंतर जो लो आहे तर त्याच्यावर काय दाखवलं आपण निगेटिव्ह चार्ज दाखवलेले, याच्यामध्ये कंडक्टिंग वायर त्या ठिकाणी वापरली. काय की वाहक या ठिकाणी ए आहे, जी वाहक ए व बी या दोन्हींच्या विद्युत विभवातील जो काही फरक जो आहे डिफरन्स जो आहे तर त्या डिफरन्सला काय म्हणणार आपण त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तर तो पोटेन्शियल डिफरन्स आपण त्या ठिकाणी म्हणणार. त्या ठिकाणी इन द फिगर काय सांगितले, इन द फिगर कंडक्टर ए इज ॲट हायर पोटेन्शियल दॅन द कंडक्टर बी. जी आकृती जी आहे समजण्यासाठी ही आकृती आहे की आकृती ए मध्ये आपल्याला काय लक्षात येता दिसतंय की वाहक ए जो आहे
तर हा वाहक एक कसा आहे तर जास्त विभव असलेला त्या ठिकाणी वाहक त्या ठिकाणी काय सांगतोय ही आकृती ए मध्ये असलेला हा जो काही वाहक जो आहे तर तो हा वाहक कसा आहे जास्त विभव असलेला वाहक त्या ठिकाणी आणि बी जो आहे तर तो बी कसा आहे कमी विभव असलेला त्या ठिकाणी वाहक जो आहे तर तो वाहक त्या ठिकाणी आता पुढे when these two are connected by conducting wire a potential difference is created between its end and the electron flow from B to A through A की अशा प्रकारचे हे असतात जे काही दोन कंडक्टर जे आहेत तर ते दोन कंडक्टर काय गेले कंडक्टिंग वायर जे आहे तर त्या कंडक्टिंग वायरच्या साहाय्याने त्या ठिकाणी जोड त्या ठिकाणी दाखवलेले आहे म्हणजे अशा प्रकारचे हे जे काही दोन वाहक जे आहेत तर ते दोन वाहक काय केले आपण तार जे आहे तर त्या तारेच्या साहाय्याने काय केले तर जोडले तर आपल्या लक्षात येताना दिसते हे जे काही दोन्ही वाहक जे आहेत तर ते दोन्ही वाहक विद्युत तारेने जर जोडले तर तारेच्या दोन टोकांमध्ये काय होताना दिसते विभवांतर जे आहेत किंवा पोटेन्शियल डिफरन्स जे आहे तर ते पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी काय होताना दिसते तयार होताना दिसतो आणि इलेक्ट्रॉनचा असताना तो काही प्रभाव जो आहे तर तो प्रभाव मात्र काय सांगितलं आपल्याला की लोअर लेव्हलकडून काय होताना दिसतो हायर लेव्हलकडे त्या ठिकाणी ते इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या इलेक्ट्रॉनचं असणारं जे काही वहन जे आहे तर ते वहन त्या ठिकाणी होताना दिसतं आणि कशाच्या मार्फत होताना दिसते ही जी काही जोडलेली काही तार जे आहे तर त्या तारेच्या मार्फत त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं असणारं वहन जे आहे तर ते कमी विभवाकडून काय होताना दिसते जास्त विभव जे आहे तर त्या जास्त विभवाकडे त्या ठिकाणी ते होताना दिसतं and this flow will continue until the two conductors that is A and B have the same potential that is until their potential difference becomes zero या ठिकाणी असणार जे काही इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या इलेक्ट्रॉनचं असणार जे काही वहन जे आहे तर ते वहन बी कडून ए कडे त्या ठिकाणी होताना दिसतं कुठपर्यंत त्या ठिकाणी होईल म्हणजे सर्वसाधारणपणे ए आणि बी वाहकावरील जो काही विद्युत प्रभार जो आहे तर तो विद्युत प्रभार जोपर्यंत त्या ठिकाणी इक्वल होत नाही समान होत नाही तोपर्यंत हा जो काही इलेक्ट्रॉनचा असणारा जो काही प्रभाव जो आहे तर तो प्रभाव काय होताना दिसतो सुरू त्या ठिकाणी राहताना दिसतो ओनली डे द फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन स्टॉप्स आता म्हणजे ज्या वेळेला या ठिकाणी दोघांचा असणारा जो काही पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी समान होईल किंवा झिरो होईल तोपर्यंत या ठिकाणी असणारे जे काही इलेक्ट्रॉनचं असणारे जे काही बी कडून होणारे जे काही वहन किंवा लो पोटेन्शियल डिफरन्स कडून हायर पोटेन्शियल डिफरन्स कडे इलेक्ट्रॉनचं होणारं जे काही वहन जे आहे तर ते वहन त्या ठिकाणी ते चालूच त्या ठिकाणी पुढे आता पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहिजे की वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड to take a positive charge from a point lower potential to a point of higher potential. पुढे काय सांगितलेलं आहे या ठिकाणी असणारा तो काही धन विद्युत प्रभार जो आहे तर तो धन विद्युत प्रभार मात्र कमी विभवावरून त्याच्यापेक्षा जास्त विभवावर स्थानांतरित करण्यास विद्युत क्षेत्राच्या विरुद्ध आपल्याला काय करावं लागतं काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करावं लागतं आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पुढचा कन्सेप्ट त्या ठिकाणी पाहायचा आहे पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल काय पाहिजे पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल आता पुढे आपल्याला पाहिजे पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल म्हणजे त्या ठिकाणी असणारा काही विद्युत किंवा असणारा जो काही सेल जो आहे जे विद्युत घट जो आहे जे आपण त्या ठिकाणी आठवीला त्या ठिकाणी पाहिले तर त्या विद्युत घटांचं असणारं जे काही विभवांतर आता काय सांगितले द पोटेन्शियल डिफरन्स इन पोटेन्शियल बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ ए सेल इज द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल काय याची डेफिनेशन आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल कशाला म्हणते आपण त्या ठिकाणी द पोटेन्शियल काय म्हणतो मी द पोटेन्शियल इन ए काय म्हणते वेतन थोडीशी त्या ठिकाणी चूक होते म्हणजे आपण द डिफरन्स म्हणून आपण द डिफरन्स इन पोटेन्शियल बिटवीन द
between the positive and negative terminals of a cell is called, शॉर्टकट मध्ये लिहितो मी, पोटेन्शियल डिफरन्स. काय सांगितले की विद्युत घट जे आहेत, उदाहरणार्थ बॅटरी. आता कोणती बॅटरी, आठवीला आपण त्या ठिकाणी पाहिले अनेक अशा प्रकारच्या त्या ठिकाणी बॅटरी आहेत. उदाहरणार्थ घड्याळाचा सेल आहे, बरोबर. मग त्याचा असणारा जो काही धन आग्रह आणि ऋण आग्रह यांच्यामधील असणारा जे काही विद्युत विभव जे आहे, तर त्या विद्युत विभवामधला असणारा जो काही डिफरन्स जो आहे, तर त्या डिफरन्सला काय म्हणतात कुणी, तो असणारा जो काही घट जे आहे, तर त्या घटाचं पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी म्हणतात. धिस पोटेन्शियल डिफरन्स इज कॉज्ड बाय द केमिकल रिॲक्शन. आणि या ठिकाणी आपल्याला माहिती की तो असणारा जो काही सेल जो आहे, तर त्या सेलमध्ये असणारे जे काही रसायन जे आहेत, आता कोणकोणती रसायनं असतात तर ते आपण त्या ठिकाणी इयत्ता 8वीला त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे विद्युत घटामध्ये होणाऱ्या ज्या काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत, तर त्या रासायनिक अभिक्रियामुळे या ठिकाणचं त्या सेलच्या आतमध्ये होणारे जे काही पोटेन्शियल डिफरन्स जे आहे, तर ते पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी निर्माण होतात, बरोबर. द पोटेन्शियल डिफरन्स सेट्स द इलेक्ट्रॉन इन मोशन and result in the flow of the electricity through a conducting wire connected to the two ends of the cell. आणि त्या ठिकाणी असणारे जे काही विद्युत घट जे आहे, तर त्या विद्युत घटामध्ये असणारे जे काही रसायन जे आहेत, तर त्या रसायनांच्या साहाय्याने काय होतं नसतं, विद्युत घटाच्या आतमध्ये त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया होते. त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी तयार होता नसतं. आणि हे जे काही पोटेन्शियल डिफरन्स जे आहेत, विभवांतर जे आहे, तर त्या विभवांतरामुळं इलेक्ट्रॉन जे आहे, तर त्या इलेक्ट्रॉनला त्या ठिकाणी तो गतिमान करतो. आणि हे असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहे, तर ते इलेक्ट्रॉन काय केलेले, वायरच्या साह्याने काय केलेले, दोन्ही आग्रांना म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे जे काही दोन्ही टोकं जे आहेत, तर त्या दोन्ही आग्रांना जोडणाऱ्या वाहकामुळे काय होता नसतो, विद्युत प्रभार जो आहे, तर तो विद्युत प्रभार त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. आता पुढे, द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी a unit positive charge from point A to B is called the electric potential difference between the two points. काय सांगितलेले की ए बिंदू आहे आणि या ए बिंदू पासून काय करायचंय, या ठिकाणी ए बिंदू आहे आणि हा बी बिंदू आहे, बरोबर. यांच्या दरम्यान आपण त्या ठिकाणी वायर जे आहे, तर ती वायर घ्यायची. उदाहरणार्थ समजा हा पॉझिटिव्ह असेल, हा निगेटिव्ह असेल, बरोबर. आता ह्या दोन बिंदूंच्या दरम्यान काय सांगितले, ए बिंदू पासून काय करायचं आपल्याला बी बिंदू पर्यंत काय करायचंय, एकक धनप्रभार जो आहे, तर तो काय करायचा आहे, स्थानांतरित करायचा आहे. तो स्थानांतरित करण्यासाठी जे कार्य आपण त्या ठिकाणी करावं लागेल, त्यास काय म्हटलं जातं, ए आणि बी बिंदूच्या दरम्यानचं विभवांतर त्या ठिकाणी ते म्हटलं जातं. तिथे व्याख्या मी त्या ठिकाणी लिहिते फळ्यावर, काय व्याख्या आहे. काय सांगितले, द अमाऊंट, काय सांगता येईल, द अमाऊंट ऑफ वर्क डन, द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी ए युनिट पॉझिटिव्ह चार्ज, ए युनिट पॉझिटिव्ह चार्ज from point A to point B is called the electric potential difference between the 2 points. बरोबर. अशा प्रकारची व्याख्या जी आहे, तर ती व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी किंवा हेच आपल्याला कसं लिहिता येईल की पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स. काय लिहितो मी, शॉर्टकट मध्ये लिहिते की पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स इज इक्वल टू, काय म्हणता येईल आपल्याला, वर्क
म्हणता येईल वर्क अपॉन काय असणार आहे, टोटल चार्ज ट्रान्सफर. काय म्हणता येईल की टोटल चार्ज ट्रान्सफर. बरोबर. म्हणजेच त्या ठिकाणी दोन बिंदूंमधील असणारे काही विभवांतर जे आहे तर ते विभवांतर म्हणजे कार्य भागिले स्थानांतरित झालेला एकूण प्रभार. आता विभवांतर जे आहे तर ते विभवांतर आपण नेहमी लक्षात ठेवायचे की व्ही जे अक्षर जे आहे तर त्या व्ही अक्षराने त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स आपण त्या ठिकाणी दाखवतो. आणि कार्य आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहिले वर्क डन कशाने दाखवतोय, डब्ल्यूने त्या ठिकाणी दाखवतो. आणि असणारा जो काही चार्ज जो आहे तर तो चार्ज कशाने दाखवतोय, क्यूने दाखवतो. पण हा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी 10वीला त्या ठिकाणी वापरायचा आहे. IMP म्हणून तुमच्याकडे त्या ठिकाणी टिपून ठेवा, कारण पुन्हा 10वीला या ठिकाणी प्रकरण आपल्याला आहे आणि त्याच्यामध्ये हा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा. मग आपल्याला कळत नाही की फॉर्म्युला नेमका कुठून आला, तर यासाठी लक्षात ठेवा. आता पुढे त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी विभवांतर जे आहे पोटेन्शियल डिफरन्स जे आहे तर त्या पोटेन्शियल डिफरन्सचं सिस्टीम इंटरनॅशनल मधलं असणारे जे काही एकक जे आहे तर ते एकक आपल्याला त्या ठिकाणी करायचं. आता काय एकक आहे तर आपल्याला माहिती आहे की असणारे जे काही वर्क डन जे आहे तर ते वर्क डन कशामध्ये आपण त्या ठिकाणी मोजतो तर जूल मध्ये त्या ठिकाणी मोजतो. आणि असणारा जे काही प्रभार जो आहे चार्ज जो आहे तर तो कुलम मध्ये असतो. इकडे बाजूला लिहितो मी काय आहे, कुलम मध्ये असतो. आणि म्हणून सी त्या ठिकाणी म्हणजे 1 जूल अपॉन 1 कुलम इज इक्वल टू 1 व्होल्ट. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला द युनिट ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स इथे खाली लिहितो मी, द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन SI सिस्टीम इज व्होल्ट. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. काय म्हणतोय की सिस्टीम इंटरनॅशनल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स एकक जे आहे तर ते काय असतं, व्होल्ट असतं. हाही त्या ठिकाणी तुम्ही आपल्याला उदाहरणाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी एकक जे आहे तर ते एकक त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे आता तुमच्याकडे पुस्तक आहे तर त्या पुस्तकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फ्री इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या फ्री इलेक्ट्रॉनची असताना जी काही आकृती जी आहे तर ती आकृती त्या ठिकाणी दाखवते. तर त्याच्यामध्ये काय काय केलेले ते असणारं ते काही सेंटर जे आहे तर त्या सेंटरला त्या ठिकाणी न्यूक्लियस असते. बरोबर. आणि या न्यूक्लियसच्या सभोवताली 8वीला आपण पाहिले की फ्री इलेक्ट्रॉन जे आहे तर ते फ्री इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्याच्या भोवती असणारे जे काही ऑर्बिट जे आहे तर त्या ऑर्बिटच्या भोवती आपल्याला ही फ्री इलेक्ट्रॉन जे आहे तर ते फ्री इलेक्ट्रॉन काय होता दिसतात, गतिमान त्या ठिकाणी असतात. बरोबर. मग आता या ठिकाणी वीकली काय सांगतोय की वीकली अट्रॅक्टेड आउटरमोस्ट जे काही इलेक्ट्रॉन असतात म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये असणारे जे काही मुक्त इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या मुक्त इलेक्ट्रॉनचं वहन जे आहे तर ते वहन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये होत असतं. मग आता याच्यामध्ये या ठिकाणी मुक्त इलेक्ट्रॉनचं असणारं जे काही वहन जे आहे तर ते वहन त्या ठिकाणी कसं होतं शॉर्टकटमध्ये मी त्या ठिकाणी दाखवतोय. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा की अशा पद्धतीत आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही ॲटम्स जे आहे तर ते ॲटम्स त्या ठिकाणी आहेत. बरोबर. अशा पद्धतीने काय केले ॲटम्स जे आहेत तर ते ॲटम्स त्या ठिकाणी. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं असणारं जे काही वहन जे आहे तर ते वहन कसं होतं असते पहा की शेवटच्या कक्षामध्ये असणारे जे काही युजली बाउंडेड असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या इलेक्ट्रॉनचं असणारं जे काही वहन जे आहे तर ते वहन त्या ठिकाणी होत आहे. युजली बाउंडेड असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या इलेक्ट्रॉनचं वहन जे आहे तर ते वहन त्या ठिकाणी होता नसतं. आणि तो पुढे इकडे ट्रान्सफर जो आहे तर तो ट्रान्सफर त्या ठिकाणी होता येतोय. त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतर पेज नंबर 32 वर पहा अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट आपल्याला दिलेलं म्हणजे परिचय शास्त्रज्ञाचा काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्या सायंटिस्टचं त्या ठिकाणी असणारे काही फोटोग्राफ जो आहे तर तो फोटोग्राफ त्या ठिकाणी दिलेला आहे तो तुम्ही त्या ठिकाणी पहा. द इटालियन सायंटिस्ट काय सांगितलेले की अलेक्झांडर व्होल्टा कन्स्ट्रक्टेड द फर्स्ट इलेक्ट्रिक सेल. पहा काय सांगितलंय की अलेक्झांडर व्होल्टा हा जो काही इटालियन शास्त्रज्ञ जो आहे तर त्या इटालियन शास्त्रज्ञाने सर्वप्रथम विद्युत घट त्या ठिकाणी तयार केले. आणि त्या विद्युत घटाची असणारे काही डायग्राम जे आहे तर ते डायग्राम त्या ठिकाणी पेज नंबर 32 वर त्या ठिकाणी दाखवलेले. द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज नेम्ड
व्होल्ट इन इच वॉटर. मगाशी आपण पाहिलं की पोटेन्शियल डिफरन्स सिस्टीम इंटरनॅशनल मधले असणारे जे काही एकक जे आहे तर ते व्होल्ट. हे जे काही व्होल्ट जे आहे तर त्याच्या समानार्थ विभवांतराचं असणारे जे काही एकक जे आहे तर त्या एककाला व्होल्ट अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी पान नंबर 32 वर आपल्याला त्या ठिकाणी व्होल्टाचं सिंपल इलेक्ट्रिक सेल त्या ठिकाणी दाखवलं, म्हणजे व्होल्टाचा साधा विद्युत घट त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर डू यू नो या ठिकाणी दिलेलं आपल्याला काय दिले पहा की व्हेरी स्मॉल व्हॅल्यूज ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स आर एक्सप्रेस्ड इन द फॉलोइंग युनिट्स. म्हणजे विभवांतर जे आहे तर त्या विभवांतराची अतिसूक्ष्म असणाऱ्या ज्या काही किमती ज्या आहेत तर त्या किमती खालील एककामध्ये त्या ठिकाणी व्यक्त केल्या. आता ही एकक सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायची. आपल्याला उदाहरण सोडवताना किंवा एक्सपेरिमेंटमध्ये त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करताना ही असणारी जे काही एकक जे आहे तर ती एकक आपल्याला त्या ठिकाणी माहित पाहिजे कशा पद्धतीने एक्सप्रेस केलेली. पहा की 1 मिली व्होल्ट पहिलं या ठिकाणी लिहितो मी की 1 मिली व्होल्ट. पहा याचं कसं वाचायचं मिली व्होल्ट. आता 1 मिली व्होल्ट म्हणजेच किती तर 10⁻³ व्होल्ट ही एकक तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. काय सांगितलंय की 1 मिली व्होल्ट म्हणजेच किती तर 10⁻³ व्होल्ट. त्याच्यानंतर 1 मायक्रो व्होल्ट दुसरं दिलेलं आपल्याला 1 मायक्रो व्होल्ट लिहिताना मी कंसामध्ये लिहितोय 1 मायक्रो व्होल्ट इज इक्वल टू 10⁻⁻6 व्होल्ट. रूपांतरण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं की 1 मायक्रो व्होल्ट इज इक्वल टू काय सांगितले 10⁻⁻6 व्होल्ट. याच्या उलट लार्ज व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स आर एक्सप्रेस्ड इन द फॉलोइंग युनिट्स. विभवांतराच्या जर मोठ्या किमती असतील तर त्या व्यक्त करण्यासाठी खालील असणारी जी काही एकक त्या ठिकाणी वापरले जातात. पहा पहिलं आपल्याला दिलेलं आहे की 1 किलो व्होल्ट हे लक्षात ठेवा. 1 किलो व्होल्ट त्या ठिकाणी वाटलं तुम्ही कंसामध्ये लिहितोय किलो व्होल्ट इज इक्वल टू 10⁻³ व्होल्ट. काय लिहिलेलं आहे 10⁻³ व्होल्ट. आणि दुसरं आपल्याला पाहिजे 1 मेगा व्होल्ट. 1 मेगा व्होल्ट कंसामध्ये लिहितो मी 1 मेगा व्होल्ट इज इक्वल टू किती सांगितले 10⁻⁶ व्होल्ट येते. त्याचा वापर जो आहे उदाहरणार्थ टावर लाईन तुम्ही पाहिली असेल तर त्या टावर लाईनीचा असणारे काही पोटेन्शियल डिफरन्स जे आहे तर ते किलो व्होल्ट मध्ये असते. मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पुढे वापरला इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते निर्माण केली जाते तर त्यावेळेला मेगा व्होल्ट हे एकक जे आहे तर ते एकक त्या ठिकाणी वापरलं. ही एकक तुम्ही फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवा. कन्व्हर्शन करण्यासाठी याचा उपयोग जो आहे तर तो उपयोग आपण त्या ठिकाणी करणार. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील असणारा जो काही भाग जो आहे तर तो पुढील भाग आपण पुढील तासाला पाहू. धन्यवाद.